मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंच्या हत्येचा कट उघड झाला। या प्रकरणामध्ये एसआयटी नेमणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत केली आहे। तर या गुन्हेगारांच्या पाठीमागे शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय सुनील शेळके यांनी व्यक्त केला। त्यांना कोण पोचतंय यामध्ये खऱ्या अर्थाने मुळात जायला पाहिजे, खोलामध्ये जायला पाहिजे। गुन्हेगारांना पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली। आजही त्यांना जेलमधनं बाहेर आल्यावरती तडीपारी केली आणि तडीपारी केल्यानंतर सुद्धा काही गुन्हेगार आजही त्या हद्दीमध्ये जिथं त्यांना हद्दीबंद केली तिथं ये-जा करतायत। मग अशा लोकांवरती आपण काय अंकुश ठेवणार? जे कोणी व्यक्ती आहेत यावरती आपण सखोल चौकशी करणार का? हा माझा स्पेसिफिक माननीय मंत्री महोदय प्रश्न आहे। विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शेवटी मागणी अशी आहे की ह्याच्यामध्ये मूळ सूत्रधार कोण आहे। तर ह्या जे काही 7 लोकांना आपण अटक केलेली आहे त्यांना ज्यांनी काही पैसे पुरवले होते त्या व्यक्तीला देखील आपण अटक केलेली आहे। परंतु ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे काही प्राप्त होते का ते नक्कीच आपण त्याची फर्दर चौकशी आपण करू। कारण आपण ह्याच्यामध्ये चार्जशीट दाखल केली होती, परंतु ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर का सामान्य सदस्य महोदय आपल्याकडे असेल तर आपण मला ती द्यावी। अर्थातच या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आवश्यक असल्यास याच्यामध्ये पुढच्या 7 दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊन एसआयटी स्थापन करण्याचा देखील आम्ही निर्णय घेऊ।